नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पुण्यात सायबर चोरट्यांनी फ्रॉड करत 2 व्यक्तींचे तब्बल 41 लाख रुपये लुटल्याचे समोर आले आहे। सायबर चोरट्यांनी घोरपडे पेठेतील महिलेसह पाषाणमधील एका व्यक्तीची 41 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे। याबाबत मुंढवा आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सायबर पोलीस अधिक तपास करत फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा शोध घेत आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये नक्की काय ठरलं होतं याचं गूढ अजूनही कायम आहे। कारण ठाकरे गटाच्या मते अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला ठरला होता, तर भाजपच्या म्हणण्यानुसार असा कोणताच फॉर्म्युला ठरला नव्हता। आता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश टाकला आहे। उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मागितलं होतं, पण अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपद देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता। उलट मीच त्यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। देवेंद्र फडणवीस हा माणूस म्हणजे फक्त चाल टाकणारा माणूस आहे। तू इतका बेईमान होऊ नको, मला आणि मराठ्यांना हलक्यात घेऊ नको। रडायची वेळ आली होती, आम्हाला चॅलेंज देऊ नको। वेळ पडली तर 4 कोटी मराठे रस्त्यावर येतील। खोटं बोलून आमचं उपोषण उठवलं। आम्ही तुला मानलं होतं की आमच्याशी गद्दारी करणार नाही, तुझ्यावर खूप विश्वास होता, असा घणाघात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। कौटुंबिक वादातून आईने 2.5 वर्षाची मुलगी आणि 1.25 वर्षाच्या मुलाची ओढणीने गळा आवरून हत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात शनिवारी घडली। 2 मुलांची हत्या करून महिलेने गाढ झोपेत असलेल्या पतीवर कोयत्याने वार करून त्याचा खुनाचा प्रयत्न केला। आईनेच 2 मुलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर स्वामी चिंचोली गाव परिसरात शोककळा पसरली आहे। या प्रकरणी आईला दौंड पोलिसांनी अटक केली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते। त्यानंतर आज मतमोजणी पार पडली आहे। या निवडणुकीत भाजपाने मोठं यश मिळवलं असून आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे। या दरम्यान शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ये मोदी जी की गारंटी का कमाल है। महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे। भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे, त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। कोपरगाव शहरात माता रमाई आंबेडकर जयंतीच्या फलकाचा आज शनिवारी पहाटेच्या सुमारास अवमान केल्याच्या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक आणि महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर ठिय्या आंदोलन छेडले आहे। संतप्त नागरिकांनी कोपरगाव बंदची हाक दिल्याने संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा 11 आणि 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे। ठाणे जिल्ह्यात 10वीच्या परीक्षेसाठी 338 तर 12वीच्या परीक्षेसाठी 197 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकाची नजर असणार आहे। शिवाय ज्या परीक्षा केंद्रांवर संशयास्पद हालचाली होतील त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे। रत्नागिरीतील एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि पॅरोलवर बाहेर आल्यानंतर फरार झालेल्या कैदाला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेनं सोलापुरातील मंगळवेढा येथील एका शेतात अटक केली। त्याच्याकडून 1 पिस्तॉल व 5 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे। फाईक मुस्ताफ करंबेडकर असे अटक करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे। कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये ओळख झालेला निंगोडा बिराजदार या संशयिताने त्याची शेतात राहण्याची सोय केली होती। निंगोडा बिराजदाराच्या भावाकडेही 3 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे सापडली आहेत। मुंबई महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या डोंबिवलीतील महाराष्ट्रनगर भागात राहत असलेल्या एका 59 वर्षाच्या सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत तोतया पोलिसांनी या महिलेकडून गेल्या महिन्यात 51,35,000 रुपये उकळले आहे। आपली फसवणूक झाल्याचे आणि सेवानिवृत्तीची सर्व रक्कम तोतया पोलीस असलेल्या भामट्यांनी लाटल्याचं लक्षात आल्यावर सेवानिवृत्त महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे। राजधानी नवी दिल्लीत झालेल्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला आहे। दिल्लीत आपचा पराभव होताच सामाजिक कार्यकर्ते
अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला। त्याच्या डोक्यात पैशाची सत्तेची हवा गेली, त्यामुळे त्यांचा पराभव झाला असे अण्णा हजारे म्हणाले। आता शरद पवार गटाचे नेते आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर भाष्य केले। दिल्ली विधानसभेचा निकाल 100% अपेक्षित होता असे उत्तमराव जानकर म्हणाले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।